नागपूरचा महाराजांचा अनुभव आहे. हा नागपूरला सहकार नगरला गजानन महाराजांचा हा अनुभव आहे. जितेंद्र करमरकर गुरुजी आहे तिथे वरती राहतात, ते अजूनही तिथे पुजारी म्हणून काम करतात. त्यांचा हा अनुभव आहे. मी स्वतः गेली आणि त्यांना हा अनुभव यूट्यूबवर ऐकला त्यांचा अनुभव. मग मी स्वतः गेली त्यांना विचारलं, तर त्यांनी मला हा अनुभव आणि नंतर मग असा योग आला की आमच्या मंदिरात म्हणून सुद्धा त्यांनी तो मंदिरात स्वतःच्या तोंडाने हा अनुभव सांगितला. जितेंद्र करमरकर गुरुजी त्यांचा 11 का 17 मला नेमकं हे नाही आठवत आहे, साल नाही आठवत आहे, पण त्यांचा दिवाळीच्या दिवसांमधला हा अनुभव आहे. तर दिवाळीचे दिवस होते, बलिप्रतिपदेचा दिवस होता आणि त्या दिवशी त्यांनी सगळा मंदिराचं सगळं आवसाळ करून 12:30 वाजता ते वरती घरी जातात. 4-5 वाजता परत उघडतात. तर 12:30 वाजताची वेळ होती आणि त्यांचं कसं महाराजांची अशी मूर्ती आणि थोडीशी समोर रेलिंग आणि कंठी अशी त्यांची योजना आहे. तर त्या रेलिंगच्या बाजूला तिथे पादुका, त्या पादुकांवरचं सगळं स्वच्छता मी केली म्हणे आणि निर्माल्य वगैरे सगळं टाकून दिलं, स्वच्छ पासपूस केला. आणि आता असं हे मंदिर आणि समोर त्यांचं गेट आहे, सगळ्याकडे गेट, मग त्याच्यानंतर तुळशी गुंडावर, त्याच्यानंतर 3 पायऱ्या आणि नंतर मग मेन गेट मंदिराचा आणि आतमध्ये असा पूर्ण असा हॉल, जसं आपण आता सुद्धा बसलं अशीच परिस्थिती सांगा. तर मग त्यांना असं वाटलं आता आपल्याला घरी जायचं आहे, मंदिर बंद करायचं आणि वरती जायचं आहे बा, म्हणून त्यांनी साफसूफ केला आणि त्या असे पलटायला गेले. पलटायला गेल्याबरोबर त्यांना असे माणसाचे 2 पाय त्या घंटेच्या खाली बरोबर माणसाचे 2 पाय असे दिसले. 2 पाय माणसाचे दिसल्याबरोबर पूर्ण माणूस तडक उभे राहिले, पूर्ण माणूसच्या माणूस तडक उभे राहिले ते आणि ते 100% महाराजच होते. उंच पुढे असे हात जे आहे ते आपल्या गुडघ्याच्या खाली आणि नेहरू शर्ट होता, निळ्या रंगाचा नेहरू शर्ट घातलेला होता असं त्यांनी मला सांगितलं. त्याच वेळेला शबनम त्यांच्या डाव्या गुडघ्यामध्ये शबनम होते, असे ते पूर्ण तयार झाले. ते म्हणे माझ्या अंगामध्ये इतकी उष्णता लागली, त्यांची उष्णता पूर्ण माझ्या अंगामध्ये आल्या, घामाचं पण मी झालं, एक शब्द तोंडातून फुटे ना, कारण ते स्वतः प्रत्यक्ष त्यांनी बघितल्यानंतर म्हणजे मला काही सुचेच नाही काय करावं काय बोलावं, मी चुप्प राहिलो बिलकुल, कारण उष्णताच उष्णत होती म्हणे तशी. मग त्यांनीच बोलायला सुरुवात केली. त्यांनी म्हटलं म्हणे हे वैभव जे उपभोगून राहिले आहे म्हणे तुम्ही, असा हात ठीक करून हे वैभव जे तुम्ही उपभोगून राहिले आहे तुमच्या आईची पुण्याई आहे म्हणे. खरंच म्हणे माझ्या आईच्या पुण्याईच मी इथे आहे म्हणे, म्हणजे पुजारी म्हणून काम करतोय म्हणे. हो म्हणे बरोबर म्हणे, ठीक आहे म्हणे, आम्हाला या मंदिराला 11,000ची देणगी द्यायची आहे म्हणे. तर म्हणे हो ठीक आहे म्हणे, मग आता त्यांच्या मनाला 11,000ची देणगी द्यायची आहे, तर मग आपल्याला पावतीवरती लिहावं वगैरे लागेल ना, म्हणून ते वळले असे. आता एंट्री आहे तिथेच त्यांचं काउंटर आहे, मग ते लिहायला म्हणून ते पलटले असे. तर पलटते त्यांच्या मागे ते पण गेले, म्हणजे महाराज प्लास्टिकची खुर्ची होती अशी हातवाली, त्या खुर्चीवरती ते बसले आणि ते काउंटरच्या आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर पावती काढलं आणि त्याच्या 11,000 असे अक्षरात आकड्यात वगैरे असे लिहिले. आणि लिहिल्यानंतर त्यांनी नाव विचारलं की तुमचं नाव काय लिहू, पावती तुम्हाला द्यायची तर नाव काय लिहू. नाव काय विचारता म्हणे, जिकडे तिकडे आमचे फोटो लावते म्हणे, लावता म्हणे, नाव काय विचारता म्हणे, लिहा म्हणे गजानन. तो म्हणे गजानन महाराज असे काही आम्ही पावती नाही घेऊ शकत म्हणे गजानन महाराजांच्या आई. तो म्हणे आम्हाला नाव काय विचारतो, बरोबर म्हणे ठीक आहे, आम्हाला शेगावकडे नारायण नावाने ओळखतात, नारायण द्या म्हणे. मग त्यांनी नारायण दिलं, 21,000 आकड्यात दिलं, अक्षरात दिलं आणि पावती बाबा अशी देऊ केली. तर पावती देताना ते बसले होते तिथे, शब्दामधून एक पाकिट काढलं, त्याच्यातून 500-500च्या नोटा काढल्या. 500-500च्या नोटा त्यांना देऊ केल्या. 11,000 द्यायचे होते, 500-500च्या नोटा दिल्या त्यांनी घेतल्या तर यांनी मोजल्या तर त्या 8,000 होत्या. माझ्या कुटुंबातून पटकन निघालं म्हणजे 8,000 आम्हाला म्हणे ते दोन. मग पुन्हा 200च्या नोटा काढून असे 11,000 त्यांनी केले. आणि मग त्या नोटा त्यांनी घेतल्या अशा ठेवल्या आणि पावती मग बंद केली, म्हणजे बंद केलं की पावती त्यांना देणार होते. आता त्यांच्या डोक्यात त्यांचं जी प्रथा आहे की खडीसाखरेचा प्रसाद आपण द्यायचा, खडीसाखरेच्या याच्यात प्रसाद आपण देऊ म्हणून हात घातला. तर तेवढ्यात ते म्हणाले म्हणे की या पावतीच्या सोबत म्हणे तुम्ही ग्रंथ वगैरे देताय की नाही म्हणे काही. तर म्हणे हो देतो. आतमध्ये गेले, त्या ड्रॉवरमधून ग्रंथ काढला आणि ग्रंथ त्यांना दिला. तर त्यांनी तो ग्रंथ घेतला आणि त्या शब्दामध्ये तो ग्रंथ त्यांनी ठेवून दिला. म्हणजे ते त्याच्यावर आधी त्यांनी विचारलं की वाचत नाही म्हणे, वाचत नाही आम्हाला माहिती आहे म्हणे दासगुरू महाराजांचा हा ग्रंथ आहे म्हणे, आणि त्यांनी तो ठेवून दिला, आम्हाला वेळ नाही म्हणून ठेवून दिला. आणि मग ठेवून दिल्यानंतर मग त्यांच्या डोक्यात पुन्हा खडीसाखर द्यायची, पुन्हा खडीसाखर द्यायला गेली. तर म्हणे या ग्रंथाच्या सोबत तुम्ही फोटो वगैरे देता की नाही म्हणे काय. हो म्हणे आम्ही फोटो पण देतो म्हणे. त्या आतमध्ये गेलो म्हणे, डोक्याचा हा जो फोटो आहे, डोक्यावर हात ठेवलेला पाय असा वरती, हा हे फोटो तेव्हा ते देत होते. आहे म्हणे फोटो, हा फोटो घ्या म्हणे. त्यांनी आतमधून फोटो काढला देऊ केला. मग हा फोटो पाहिला त्यांनी स्वतः असा, हे फोटो देता का म्हणून तुम्ही. मग त्यांचा पाहत
एंट्रीच्या तिथे म्हणजे जशी एंट्री झाली अशी जी आडवी भिंत आहे तिथेच महाराजांचा असा वाढवून फोटो आहे ना डोलावलेला आहे असा मोठा वरती. तर असे असे फोटो देता का म्हणजे ते तिथपर्यंत गेले त्या फोटोच्याकडे पाहून आपल्या स्वतःच्या आम्ही असे आहोत म्हणजे मग असे फोटे का नाही देत म्हणजे तुम्ही म्हणजे डोक्यावरचा हात ठेवलेला ते फोटो दे तर हे फोटो देता का म्हणजे तुम्ही आम्ही असे आहोत तर असे फोटो का नाही देत म्हणजे तुम्ही असं ते स्पष्ट बोलले. मग त्यांना काही सुचलंच ते म्हणजे बरं म्हणजे ठीक आहे आम्ही याच्यानंतर असे फोटो घेऊन ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं मला की अशा हात केलं त्यांनी असे आहोत आम्ही तर तेव्हाच म्हणजे जाड हार लावलेला होता म्हणजे आम्ही शिवाजीच्या फुलाचा दिवाळीच्या दिवशी ते सगळ्या फोटोंना हार लावला तर त्यांच्या फोटोला मोठा हार लावला होता म्हणजे तर तो हात पडला नाही त्यांनी असे म्हटल्यावर तो हात खाली पडला. खाली पडला तर मग तो खाली पडलेला हार वाळलेला होता म्हणजे तो घेतला ना तर निर्माल्याच्या याच्यात टोपलीमध्ये आपण टाकू असा विचार करून तो उचलला टाकायला गेलो म्हणजे तेवढ्यात त्यांनी माझ्या आता याचं काय करणार आहे म्हणे तर म्हणे आता आम्ही निर्माल्याच्या टोपलीत टाकतो म्हणे आळा म्हणे आमचा आम्हाला असं करून माझ्या हातातून तो हात त्यांनी हिसकून घेतला म्हणे हिसकला आणि चेन उघडली त्या शब्दांची आणि त्याच्यात पोचकून भरला तो पोचकून भरताना त्याची फुलं काही खाली पडले तर खाली पडले तर मग म्हटलं चला आहे निर्माल्याचं आपण उचलायला गेलं म्हणे तर ते एकाच ठिकाणी उभे राहिले म्हणे खाली वाकले आणि असा गुडघ्यापर्यंत त्यांनी हा हात असा एकाच ठिकाणी बरोबर असा केला. तर बाकीचे जे विखुरलेले सगळे फुलं होते सगळे फुलं त्यांच्या हाताला येऊन चिटकले म्हणे आणि ते चिटकलेले फुलं त्यांनी पुन्हा त्या शब्दामध्ये कोंबले आणि मग चेन लावली आणि इकडे आले म्हणे आम्ही दोघे जण की चला ते यांना खडीसाखरेचा प्रसाद ते आम्ही बोलत काहीच नव्हतो म्हणे फक्त आमच्या ह्या कृत्या सुरू होत्या म्हणे. मग मी खडीसाखरेचा प्रसाद द्यायला तोपर्यंत माझ्या अंगात उष्णतेचा धग होतीच म्हणे बोलूच नव्हते शकत म्हणे तर तो पप्पा करत काहीतरी थोडंसं तेवढे उत्तरं दिले म्हणे मी. मग मी त्यांना खडीसाखरेचा प्रसाद दिला त्यांनी तो प्रसाद घेतला म्हणे तिथपर्यंतची क्रिया झाली प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर त्यांनी तो प्रसाद खाल्ला म्हणे खडीसाखरेचा आणि मी त्यांना नमस्कार करण्याचं मला सुचलं म्हणे की आपण यांना नमस्कार करावं म्हणून मी डोकं टेकून पायावर त्यांच्या डोकं टेकून नमस्कार केला. त्यांनी दोन्ही हात माझ्या डोक्यावरती आशीर्वादाचे दिले आणि आशीर्वादाचे हात ठेवल्याबरोबर माझ्या अंगातली उष्णताची कमी झाली म्हणे आणि मला थोडीशी बोलण्याची ताकद मिळाल्यासारखी झाली म्हणे की आपण आता यांच्याशी बोलू बा. तर कशाचे ते बोलू देतात म्हणे त्यांनी म्हणे जिथे आम्ही दोघं जण उभं होतो ते तिथे उभे आहेत ते एक पाऊल आणि दुसरं पाऊल ह्या काही आहे की पिवळ्या सगळ्या इथून दुसरं पाऊल आणि तिथून लगेच 3 पायऱ्या ओलांडून तुळशी वृंदावन लगेच गेट आहे त्यांचं आडवं त्या तुळशी वृंदावनाजवळ तिसरं पाऊल 1, 2 आणि तिसरं पाऊल तुळशी वृंदावनाजवळ जसं त्या घंटेच्या खाली ते तयार झालेले मी पाहिले मिळेल तसेच त्या तुळशी वृंदावनाच्या जवळ गुप्त झालेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिले मिळेल. त्यांनी गेट नाही उघडलं बाहेर नाही गेले किंवा येताना काही गेट हातकरून आले काय जसं तयार झालेलं पाहिजे तसं गुप्त झालेलं पाहिजे इथपर्यंत क्रिया आमच्या दोघांमध्ये फक्त मंदिरात कोणीच नव्हतं म्हणे आणि मग ती उष्णता वगैरे सगळी पूर्ण झाली निघून गेली की म्हणजे थंड झालं होतं म्हणजे बोलायची थोडीशी ताकद आली पण बोलूच नाही दिलं त्यांनी. मग ते गुप्त झाले मला म्हटलं आता काय करावं तसाच मंदिरात वरती चाललं गेलं वरतीच घर आहे त्यांचं लगेच वरती पायऱ्या सोडून वरती गेलं म्हणे आणि मग बायकोला पाहीच सांगितलं आतमध्ये गेलो म्हणे बाकीला शावर सुरू केला आंघोळ केली आंघोळ करून बाहेर आलो बसलो आणि मग शांततेने तिला सांगितलं बापरे 11,000 त्यांनी दिले आणि कुठे आहे पैसे चल म्हणा दोघे खाली गेले दोघे जण ती पावती जशीच होते ते पैसे आपले ठेवलेले होते पेने कसा होता गाडा होत्या सगळ्या एवढ्या का पोलीस नव्हता आलेलं पैसे घेतले वरती गेले कपाटात व्यवस्थित ठेवले आणि नंतर ट्रस्टी लोकांना सगळ्यांना त्यांनी फोन करून सांगितलं. मग हे लोक सगळे जाणार या काळामध्ये असा एवढा मोठा म्हणजे अनुभव की 11,000ची देणगी त्यांनी दिली कसा विश्वास ठेवून काय ठेवणार आहे. आता घरोघरी काय कॅमेरे आहेत ते मंदिर आहे मंदिरामध्ये कॅमेरे लागले ट्रस्टी लोक आले कॅमेरे सुरू केले कॅमेऱ्यामध्ये पाहिले जिथे जिथे महाराजांची हालचाल आहे तिथे तिथे काहीच नाही पण ह्यांची जी हालचाल आहे ती सगळीकडे आहे. 11,000 महाराजांनी दिले. आता 11,000 हे मला देऊन राहिलं ते द्यायला पाहिजे मी द्यायला पाहिजे देऊन राहिले आहे ते पैसे मी घेऊन राहिले आहे 500-500च्या नोटा घेताना आहे पुन्हा 200-200च्या नोटा दिल्या त्या घेताना आहे पण देताना नाही आहे त्यांनी ठेवलेले आहे. हार जो पडला तेव्हा त्यांनी माझ्या हातून हिसकून घेतला मी उचलला आणि आमचं द्या आम्हाला द्या हिसकताना कोणीच नाही गेला कुठे हार गेला कुठे यांच्या हातात आहे पडलेला हार आहे उचलला आहे तर मग यांनी ठेवायला पाहिजे ते नुसते उभे राहिले जे असतील ते पण हिसकताना कोणीच नाही आहे. बसलेले तिथे आहेत शब्दामधून पैसे घेताना आहे त्यांची जिथे जिथे त्यांची हे आहे तिथे ते नाही आहे पण यांची मात्र पूर्ण एकट्याची पूर्ण हे आहे म्हणजे आलेले आहे ते. मग त्यांनी विश्वास केला नाही म्हणे आपल्याला तुमचं असेलच तुमच्या आईची पुण्याई म्हटल्यानंतर तुमच्या आईची साक्षात महाराजांनी दर्शन दिलं आणि आपल्या मंदिराला 11,000चं देणगी आज महाराजांनी दिले याच्यापेक्षा कोणता साक्षात्कार पाहिजे. ते पैसे त्यांनी व्यवस्थित बँकेमध्ये ठेवले
अजूनही तिथेच ते काम करतात. आपण केलं तिथे सहकार नगर गजानन महाराजांचं मंदिर, जितेंद्र करमरकर गुरुजी, ते स्वतः सुद्धा आमच्या मंदिरात येऊन त्यांनी स्वतः हे सांगितलं आणि मी स्वतः हे होती गणपती हा पूर्ण सांगितला. जय गजानन श्री गजानन. किती वर्षापूर्वीची गोष्ट? ही 2011चा अनुभव आहे हा त्यांचा. 2011. यूट्यूबवर दिला होता त्यांनी. मी यूट्यूबवर वाचूनच मग मी त्यांना या उत्सुकतेपोटीच गेले. आता अमरावती अकोला आमचं अंतर काही जास्त फार नाही आहे. मी यूट्यूबवर त्यांचा हा अनुभव पूर्ण प्रत्यक्षात ऐकला. म्हणजे नाही यांना तर भेटावंच लागते, आपण गेलोच पाहिजे त्यांच्याकडे. मग मी त्यांच्याकडे गेली, म्हणजे ते होत असते ना, मग ते मला हा अनुभव स्वतः सांगितला. आणि आता आमचे इतके घरगुती संबंध झाले की ते आमच्या मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये जे व्यक्ती उपस्थित होते त्या दिवशी त्यांनी तो अनुभव स्वतः सुद्धा सांगितला. आता फोन वगैरे करतात, आमचं बोलणं आहे. आणि तुम्ही लोक सुद्धा सहकार नगरच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेले आणि करमरकर गुरुजी विचारते असतातच तिथे,